जास्त नाही गुतला. का किती मोठा पॉईंट बघा. हे बघा कसं नाही बघा. दणका पॉईंट, वजलेली पॉईंट. कसं नाही बघा मित्रांनो. बघा आपली मोठी मोठी साईजची बोट बघा. मोठी मोठी ही बोटात अजून ही एवढी बालदी भरली. तर मित्रांनो आज आपला गाबोली टाकलेली आहे बघा. मस्त साईजची गाबोली आहे. बघा दुसरी गाबोली गेली आपली तव्यामध्ये. ही थोडी मीडियम साईजची आहे. मस्तपैकी आपली रेसिपी होत चालली. नमस्कार मित्रांनो, मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बोयटे पकडायला. थंडीचा टाईम आहे. बोयटे मोठी आणि गाबोलीची येणार आहेत, म्हणजे आलीच आहेत. तर आज आपण गाबोलीची बोयटा पकडणार आहेत आणि आज आपण मोठी मोठी गाबोलीची बोयटा पकडू आणि घरी आणून तुम्हाला दाखवते आणि त्याची गाबोली काढून त्याची गाबोली फ्राय रेसिपी बनवू. ते कशी आपली रेसिपी होणार आहे आणि कशी आपल्याला मच्छी भेटते ते आपल्याला तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा. तर चला जाऊ आता आपल्या बंदरावर. थोडासा पाणी सुकलं आहे, आता होडीत जाऊ आणि आपण बोयटा आणि जाळी टाकायला सुरुवात करू आणि मावरा भेटेल ते तुम्हाला दाखवू. तर चला जाऊया. तर मित्रांनो बघा आपलं इथं बोईट आहे बघा. दणका साईडचा बोईट आहे. मस्त साईजचं बोईट आहे बघा, गाबोलीवाला बोईट. आज आपण ना बोईटा पकडून गाबोली फ्राय करणार आहेत. किती आपल्याला गाबोली भेटते आणि किती मोठी भेटते तर घरी गेल्यावर कापल्यावर समजेल. आता पहिले बोईटा पकडू बघा. गाबोलीचा बोईट. कारण अगोदर आपण ऑलरेडी आलतो तर जास्त आपल्याला भेटली तर आपण व्हिडिओ स्टार्ट नाही केली. आता कळलं बघा आपल्याला बोयटा लागलेत मस्तपैकी. आणि आपली अजून अशी झाली आहे, अजून आपले पूर्ण चाललेला लागलेले आहेत बोयटा. आणि पाणी पण सुकत आलं आणि पक्षी वगैरे इकडं मच्छी खायला थांबलेत. इकडं लाईन लागले बघा बोयटांची. एक दोन परत वरती आहे, परत पुढे आहेत, अशी बघा लाईनच लागले. इथं थोडी मीडियम साईज आहे. अगोदर लागले ते मस्त होतं बोट. सोर त्याला मस्त साईजचे आपल्याला बोट लागलेत. जवळ दोन लागलेत. मस्त साईज बोईटात. इथे बघ जवळ 3 4 5 लागलेत. 5 1 2 3 4 5 6 लागलेत. 6 लागलेत एकच जाऊन. गाबोली निघते बघा. आता थंडीच्या बोलावर गाबोलीची बोयटा. मोठ्या साईजची बोट आहे बघा. जवळ 1 2 3 4 आता 6 लागलेली. आता परत 4 लागलेत.
हा एक आणि ही 2. मस्त असायची बोट. आणि आता पाणी पण कमी आहे आणि आपली जाळी सुकत आहे. ते काढता काढता सुकत नाही तर बरे आहे. आणि आता आपल्याला मच्छी काढूनशी फलीवर जायचं आहे. आता बघू आपल्याला अजून किती टाईम लागते, कारण बोयट्या तर लागलेले आहेत आपल्याला. इकडं बघा मोठी मोठी साईडची बघा दणकी दणकी गाबोलीची बोयटे लागलेत. इथं एक आहे आणि पुढं 3 आहेत, 3 4 आहेत. हा एक आहे, हा एक आहे आणि हे 2 आहेत. ही 2 आहेत. अजून पुढे आहेत, पुढे पण जाम असतील. आपली पाऊण बालदी झाली आणि आपल्याकडे आहेत ती वेगळी आहेत. आणि साईज पण मित्रांनो मस्त लागली बोयटाची. एकदम छोटी पण नाही आणि मीडियम पण थोडीशी कमीच आहेत आणि सर्व मोठी आहेत. गाबोलीची बोयटा. हा एक मोठा आहे. पुढं पण 2 3 आहेत बघा, जाम मला घेत मोठी मोठी डणकी बोयटा. दोन, तिसरा बघा किती मोठा आहे. तरतच आहे, मोठा पीस आहे. गाबोलीचा बोईट बघा किती मोठा आहे. डणका डणका बोईट. ही मोठी साईज आहे. एवढी साईज असली का पण घेऊ. जेव्हा नसतो तेव्हा पण छोटी बघा गाबोली. लाईन लागली मावर बोयटाची लाईन. डणकी डणकी बोयटा. फलं सुकलं का काय? बघा आपली फली पण आहे ती पण सुकली आणि बोयटा पण बघा या साईडला मोठी मोठी साईजच्या आहेत. आणि काय चिंबोरीन पण खाला बघा इकडं बोईट. चिंबोरीने एक शेपूट खाला थोडासा, एवढा एवढा शेपटी खाली. पिंडाली पाणी कमी आहे, बोयट्या पण पेंडालीत आणि खाऊला गुत्तच झालेला जास्त आहे बघा. मस्त साईजचे बोयट्यात आणि हा पण थोडा छोटा आहे, जिवंत आहे, याला पण सोडून देऊ. बघा बाबा मज्जे तरताय तो. तर मित्रांनो बघा हा बघा किती मोठे बोट आहे आणि तरताय बहुतेक, जास्त नाही गुतला. बघा किती मोठ्या बोट बघा. बघा बोटांची लाईन लागली. दाखवायला आपल्याला टाईम नाही कारण पाणी सुकून जाईल पटकन. बोटाची साईज बघा कसले, ही पण मोठीच आहेत.
बोईट. भरलाय सर्व भरलाय आणि आपली जाळी सुकली. जिवंत बोईटा. गाबोलीचे सर्व बोईटा जिवंत असेल तर सोड त्याला. मोठी सगळी दणकी बोईटा. चिखलावचे सर्व मेलेले आहेत. असतील थोडीशी जिवंत, लेट लागले असतील ते. हा जिवंत आहे. आजपर्यंत बघा मावराच मावर आहे. पण थोडासा छोटा आहे, याला सोडू. बोईटा भरलीच झाला. कसं नाही बघा, दणका बोईट, वजलेली बोईट. छोट्या याला सोडून देऊ. हे बघा, बघ कसं नाही बघा, कसं नाही बघा, तरतच होता. कमी पाण्याचा तरता मोठा मावर बघा, गाबोलीचा. जिवंत पाहिजे. छोटी आपण सोडून देतो, मोठी आता मेलेली आहेत ती पण घ्यायला लागते, कारण खूप मावरा झाला आपल्याला. भावाकडे बालदी भरली, आपल्याला अर्धी बालदी होऊन एवढा मावर आहे बघा. दणका बोईट बघा, साईज बघा बोईटाची. जिवंत येतं सर. हे बघा, दणका बोईट. बोईट तर हा मावरा आहे ना बघा आपला, हा ताजा मावरा बघा. मोठा बोईट बघा, पूर्ण भरला आहे. आणि भावाकडं बालदी भरली. आता पाणी सुकलं आहे. आता फली ना पण आपला होडी फलीपर्यंत लोटल्यानंतर एक फलीवर घरी जाऊ आणि किती मावरा भेटला तर तो पण घरी दाखवतो. आणि त्यातून आपण बोईटा घेऊ मोठी गाबोलीची, आणि आपण गाबोलीची रेसिपी बनवू. तर चला जाऊया मित्रांनो. बघा आपली मोठी साईजची बोईट बघा, मोठी ही बोईटात अजून ही एवढी बालदी भरली. एवढी आपल्याला मस्त साईजची बोईटा भेटलीत. आता आपण गाबोलीची बोईटा घेऊ आणि आपण गाबोली फ्राय रेसिपी बनवू. तर मित्रांनो बघा, आपण ही बोईटा घेतलीत, गाबोलीची बोईटा घेतलीत, आणि यात आपण गाबोली काढू आणि गाबोली फ्राय रेसिपी करून दाखवतो. आता मस्त की पहिले आपण फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला आपली रेसिपी दाखवतो. तर चला जाऊया, थोडा फ्रेश हो. तर मित्रांनो बघा, आपण मोठे बोईट घेतलेत आणि याच्यामध्ये गाबोली आहे. आपण याच्यामध्ये गाबोली काढू आणि याची रेसिपी बनवू, फ्राय रेसिपी, गाबोली रेसिपी बनवू फ्रायमध्ये. तर पहिले आपण याला फाडून देऊ आणि गाबोली काढू. कसे पाडतात आणि कसे काढतात ते तुम्हाला दाखवतो. मधीतून फाडू शकतो, तसं तुम्हाला नाही जमलं ना, इथं पख आहेत, तिथून खालून असा क्रॉस कापायचा आणि डायरेक्ट डोसकीपर्यंत जायचा. असं केलं ना
इथला मधीतला बघा भाग आहे, त्यातून हात टाकायचा आणि यातून काढायचा. त्यात बघा गाबोली बघा दिसते तुम्हाला, येलो कलरची गाबोली ती काढायची. तसं पण नाही निघला तर तो असं थोडा वरून फाडायचा. असं फाटला. यात आहे आपली गाबोली. या गाबोलीसोबत त्याची पोटाची घाण असते ती पण काढायची. ही गाबोली असते. आता आपण या अशी धुवून काढली का अशी फ्रेश गाबोली असते. तर यातली आपण सर्व गाबोली काढू आणि याची फ्राय रेसिपी बनवू. तर आपण परत सर्व बोईटांची ना गाबोली काढून घेऊ आणि तुम्हाला रेसिपी दाखवते. तर चला पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो बघा, या आपल्या गाबोली आहेत आपल्या बोईटांच्या. या थोड्याशा मोठ्या साईजच्या आणि छोट्या, जसं बोईट असेल त्याप्रमाणे साईजप्रमाणे आपली गाबोली आहे बोईटांची. त्याच्यासोबत आपण मीठ घेतलं आहे, मसाला घेतला आहे, हळद घेतली आणि लसूण घेतलं आणि याला सर्वांना आपण मिक्स करून घेऊ गाबोलीवर. तर पहिले जेवढं आपण साहित्य घेतलं सगळं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यावर त्याच्यामध्ये आपण गाबोली मिक्स करायची. अशी गाबोली मिक्स करून सर्व ठेवून आपण तव्यामध्ये टाकायचं आहे. तर पहिले हे पूर्ण आपण गाबोलीमध्ये मसाला मिक्स करून घेऊ. आणि खूप दिवसांनी आपण गाबोली खाली नव्हती, तर तुम्हाला पण एक फ्राय गाबोली रेसिपी दाखवणार आहे. तर मित्रांनो आता आपला गाबोली टाकलेली आहे बघा, मस्त साईजची गाबोली आहे. दुसरी गाबोली गेली आपली तव्यामध्ये, ही थोडी मीडियम साईजची आहे. आणि थोडा गाबोली टाकता वेळेला थोडा शिजता वेळेला थोडासा लांब राहा मित्रांनो, कारण जेव्हा आपण गाबोली टाकतो ना शिजता वेळेला आणि त्याचे जे अंडे असतात ना ते फुटून आपल्या चेहऱ्यावर उडू शकतो. मग त्याच्यामुळे थोडासा लांबच राहा. आणि जेव्हा आपण तुम्ही गाबोली टाकणार ना तेव्हा थोडासा गॅस स्लो ठेवा, म्हणजे जास्त गरम मुलं ते फुटतात अंडी. आणि त्याच्यावर आपण थोड्या टायमासाठी झाकण ठेवू, नाहीतर आपल्या अंगावर तेल सर्व उडून जाईल. तर बघा ही आपली गाबोली फ्राय रेसिपी मस्त बघा दिसते का मला. आता सुरुवातीलाच लाल लाल गाबोली झाली. आता आपण याला थोडासा उलट फ्राय करायला ठेवू आणि तुम्हाला दाखवतो की आपली रेसिपी कशी झाली ती. तर मित्रांनो थोड्या टायमामध्ये आपण याला पलटी मारायला आलो, नाही तर पलटी नाही मारली ना तर मग खाली चिपकून जाईल. बघा थोडासा कलर चेंज झाला आहे, येल्लो झाल्या, येल्लो झाल्या, डार्क येल्लो कलरमध्ये आहे. मस्तपैकी आपली रेसिपी होत चालली बघा. पूर्ण साईडला मसाला मस्त आणि आपल्या जिभेला पाणी सुटलेलं आहे. एवढी आपली रेसिपी भारी झालेली आहे. तर मित्रांनो बघा, जे आपण गाबोली टाकले ना त्याच्यामध्ये मला कट असा आवाज येत असेल, कारण ती गाबोली फुटते. त्याच्यामुळे आपण वरती झाकण ठेवलेलं आहे. आता झाकण काढू आणि झाकण काढता तुमच्या चेहरा उडू शकतं, थोडंसं सावधानीने. बघा ही गाबोली अशी आपली बघा उडतात. मस्त साईजच्या आपल्या छोट्या मोठ्या मिक्स गाबोली आणि लसणाचा मधून आपण पेस्ट करून त्यात टाकलेलं आहे. आणि बघा ही गाबोली आपली एकदम भारी झालेली आहे. तर मित्रांनो बघा आपली गाबोली फ्राय रेसिपी रेडी झालेली आहे आणि मस्तपैकी आपली गाबोली तयार झालेली आहे. आणि त्याच्यासोबत आपण कांदा घेतला आणि भाकरी केली. तर आपण टेस्ट करून दाखवणार आहे की कशी आपली रेसिपी झाली. तर मित्रांनो बघा ही गाबोली आहेत, आपण मस्तपैकी टेस्ट करणार आहे. तर एक नंबर मित्रांनो गाबोली फ्राय रेसिपी झालेली आहे. कारण खूप दिवसांनी अशी आपण गाबोली खातो, कारण नेहमी आपल्याला भेटतात. तुम्हाला माहिती नसेल आपली गाबोली वगैरे बोईटाची, तसं तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. एक नंबर भारी टेस्ट आहे. बोईटे पण खा आणि गाबोली पण खा. तर तुम्हाला आजची गाबोली फ्राय रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो भेटू पण अशा नवीन.